नमस्कार. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या वस्तूंची घरामध्ये स्थापना करायची आहे. खूप महत्त्वाच्या अशा या वस्तू आहेत, म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण जाळून टाकत असतो, की जेणेकरून सुरुवात जी आहे नंतर पुढचे जे दिवस आहेत ते आपल्याला चांगले येतील. म्हणून या ज्या वस्तू आहेत या अशा वस्तू आहेत की यांची तुम्ही घरामध्ये स्थापना केल्यामुळं तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल. कारण बघा, तुम्ही कधीही कुठलीही सेवा वगैरे करता तर तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही 2-2 तास जरी सेवा केल्या तरी त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. त्यासाठी होळीला अजून 10-12 दिवस आहेत, तर एवढ्या लवकर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. याचं कारण असं आहे, या वस्तू तुम्हाला जवळपास कुठे मिळत नसतील, तुम्हाला आणायची इच्छा असेल तर त्या तुम्ही उपलब्ध होईपर्यंत तेवढा वेळ लागू शकतो. होळीचा जो दिवस आहे ना, तर त्या दिवशी लक्ष्मी माता म्हणजे लक्ष्मी मातेला समर्पित असतो. मैत्रिणींनो, 13 मार्चला गुरुवार आहे. या दिवशी होळी आहे. पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो 13 तारखेला सकाळी 10:37 आहे आणि पौर्णिमा समाप्ती दुपारी दुसऱ्या दिवशी 14 मार्चला 12:25 होळी आहे. पण आपण प्रज्वलित करणार आहोत होळी ते 13 तारखेला संध्याकाळी आणि सत्यनारायण पूजासुद्धा आपल्याला 13 तारखेलाच करायची आहे. तुमच्या घरामध्ये कष्ट करता पैसा येतो पण तो टिकत नाही. काही केल्या गरिबी आपला पिच्छा सोडत नाही, किंवा कधी कधी असं वाटतं तर कोणाची वाईट नजर लागली आहे तर ती काढून टाकण्यासाठी आणि या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये स्थापित केल्या, त्याची वेळोवेळी तुम्ही पूजा केली तर 100% तुम्हाला त्याचा खूप लाभ होतो. आता मी या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते तर त्यातले तुम्हाला जमतील त्या वस्तू तुम्ही आणू शकता. ज्या गोष्टी आधीच आहेत त्या परत आणायची बिलकुल गरज नाही आहे. राहिलेल्या वस्तू जवळपास कुठे मिळाल्या तर तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पहिला, पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह जे आहे ते तुम्ही होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जास्त प्रभाव असतो, तर त्यामुळे स्वस्तिक चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून घरामध्ये सकारात्मकता वाढत असते. म्हणून कुठल्याही घरामध्ये समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी तुम्हाला घरामध्ये मंगलमयी गोष्टी घडण्यासाठी होळीच्या दिवशी तुम्हाला न विसरता स्वस्तिक लावायचं आहे. सकाळी आंघोळ करून मेन दरवाजाला पुसायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला ते स्वस्तिक चिन्ह जे आहे ते दरवाजाच्या बाहेरच्या साईडने लावायचं आहे, किंवा तुम्ही देवाऱ्यातही लावू किंवा ठेवू शकता. दुसरी गोष्ट, श्रीयंत्र. श्रीयंत्राची सेवा आपण वर्षातून बऱ्याच दिवशी करत असतो. अतिशय प्रभावी सेवा आहे. मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जवळपास 10 वर्ष त्याची मी वेळोवेळी त्यांच्यावर कुंकुमार्चन करत असते. नवरात्रीत आपण श्रीयंत्रावर सेवा करतो. त्याच्यानंतर पंचधातूचं श्रीयंत्र छोटं का होईना ते स्थापित करावं. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही होळीच्या दिवशी ते स्थापित करू शकता. तिसरी गोष्ट, त्यानंतर बघा, तिसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावलं. तर याच्यावर बऱ्याचशाच वेगवेगळ्या खुणा आहेत. चंद्र आहे, स्वस्तिक आहे, कलश आहे. तर आपण जे दरवाजाला स्वस्तिक लावतो प्लास्टिकच्या वगैरे, त्याचा प्रभाव जो आहे तो म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होत नाही. मात्र उगाचच सगळे लावतात म्हणून आपण कुठले तरी प्लॅस्टिकचे लावायचे, त्याचा काही अर्थ नाही आहे. चांदीचे पण जवळपास आपण बघितले वजनावर असतं, 500, 600, 700 सुद्धा मिळू शकतं. चौथा, कासव. या दिवशी पंचधातूच्या कासवाची स्थापना करू शकता. तुमच्या देवघरामध्ये एक पंचधातूची छोटीशी टाकळी असते किंवा तांब्याची, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ते स्वच्छ धुवायचं आहे आणि देवाकडे तोंड असतं तसंच देवाकडे तोंड करून आपल्याला ते कासव जे आहे ते ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही हे कासवसुद्धा या दिवशी ठेवू शकता. त्यानंतर 5वी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कवड्यांचं तोरण. कुठलंही तोरण लावण्यापेक्षा कवड्याचं तोरण लावा. या माता लक्ष्मीला आकर्षित करतं आणि घरात नकारात्मकता जी आहे ती प्रवेश करत नाही. म्हणून छान होळीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी तोरण लावा. प्रत्येक मातेला, देवीला अतिशय प्रिय असतं, म्हणून त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे बऱ्याचशा संकटांपासून, अडचणींपासून आपल्याला या तोरणामुळं मुक्ती मिळत असते. या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळपास कुठे मिळत असतील तुम्ही तिथून घ्या. नाही मिळाल्या तर अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर तुम्ही त्या नक्की शोधून घरात आणा. तुमच्या घरात नकारात्मकता निर्माण करणाऱ्या आपल्याला होळीच्या अगोदर या गोष्टी आवर्जून बाहेर काढायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊ. प्रथम, देवघर.
देवघरातील प्रथम आपलं जर देवघर खराब झालं असेल, मूर्ती असतील, फोटो असतील, तर त्यांच्यातील देवत्व काढून त्यांना विसर्जित करावं. खराब झालेल्या मूर्ती, फोटो देवघरामध्ये अजिबात ठेवू नये. तसेच ग्रंथ असतील, उगीच ग्रंथ फाटले असतील तर त्यांच्यामध्ये देवत्वांचा वास असतो, त्यामुळे त्याची पानं इकडं तिकडं न पडतील असे फाटलेले ग्रंथ तुम्ही विसर्जित करावेत किंवा व्यवस्थित ठेवून द्यावेत. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करणं चांगलं आहे, पण बंद इलेक्ट्रिक वस्तू घरात असणं अजिबात योग्य नाही. मिक्सर खराब झालेला असेल, मग तो दुरुस्त करून आणा. मिक्सर किंवा एखादी कुठली पण इलेक्ट्रिक वस्तू तुमच्या घरात बंद असेल तर ती चालू करून आणा. चालू करून घरात ठेवणं ठीक आहे, पण बंद वस्तू घरात ठेवणं योग्य नाही. या बंद इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे तुमचा राहू आणि केतू खराब होतो. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तुमच्या घरात असतील तर त्या आवर्जून घराच्या बाहेर काढा होळीच्या अगोदर. आणि तिसरी गोष्ट, कुलूप आणि चावी. घरात कुलूप आणि चावी या दोन्ही गोष्टी असायला हव्या. चावी हे तर कुलूप नाही असं नको, दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. चौथं, घड्याळ हे बंद पडलेलं नसावं. जर तुमच्याकडे 3-3, 4-4 घड्याळं असतील पण ती बंद नसावीत. उगीच बंद पडलेली घड्याळं घरात ठेवू नका. तसेच घड्याळाचं टायमिंग हा पुढेही नसावा आणि मागेही नसावा. घड्याळाचा टायमिंग हा बरोबर असावा, त्यामुळे सकारात्मक एनर्जी घरामध्ये निर्माण होते. पाचवा, खुर्च्या असतील, टिपॉय असेल तर या चिरा पडलेल्या तुटक्या फुटक्या खुर्च्या, टिपॉय अजिबात आपल्या घरात ठेवायचा नाही. या गोष्टी जर आपण अशाच घरात पडून दिल्या तर आपल्याला दोष लागतो व राहू अधिक बलवान होतो आणि याचा त्रास आपल्याला अधिक वाढत जातो. सहावी गोष्ट, घरातला नळाचा टपटप सतत पाणी पडणं हा खूप मोठा वास्तुदोष आहे. घरातील कोणताही नळ सतत गळत असेल तर तो नळ दुरुस्त करून घ्या. सातवा, मुख्य दरवाजा म्हणजे सेफ्टी डोअर याचा सुद्धा जर करकर आवाज येत असेल तर हा खूप मोठा दोष आहे. यानं सुद्धा घरातील कलह वाढत जातात. तर अगदी साधी गोष्ट असते, त्याच्यामध्ये थोडं तेल, ऑइल टाकलं तरी तो आवाज बंद होतो, पण या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. आठवी गोष्ट म्हणजे खराब सायकल असेल, खराब चपला असतील, त्या उगीच साठवून ठेवू नका. चप्पल म्हणजे दारिद्र्याची लक्षण होय. कसल्याही चपलाचा ढीग लावू नका. चप्पल हे दाराच्या समोर अजिबात काढू नये, बाजूला काढावं. तर मैत्रिणींनो, तुमच्या सोसायटीमध्ये असेल किंवा तुमच्या कॉलनीमध्ये असेल किंवा अजून कुठे दूर असेल, पण जी सार्वजनिक होळी असेल त्या सार्वजनिक होळीमध्ये या वस्तू तुम्ही आणा आणि होळीच्या दिवशी आवर्जून होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. जाणून घेऊयात या गोष्टी कोणत्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे खाऊची पानं. आर्थिक संकट दूर होतं आणि पैशाची कमतरता वर्षभर तुम्हाला भासत नाही. तुमचा उद्योगधंदा, व्यवसाय असू दे, तो व्यवस्थित चालू लागेल किंवा नोकरी असेल, तुम्ही करत असाल, नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल, कर्ज असेल, या सर्वांसाठी खाऊची 2 पानं आपल्याला या दिवशी होळीमध्ये टाकायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलामुलींचं लग्न जमत नाही आहे, जमलेलं लग्न मोडतंय, लग्नाचे योग येत नाही आहे, तर अशा मुलामुलींनी त्यांनी 7 हळकुंड घेऊन होळीच्या समोर स्वतःच्या डोक्याभोवती गोलाकारामध्ये फिरवायचे आणि त्या होळीमध्ये टाकायचे आहेत. हा उपाय स्वतः पण किंवा आईने मुलीचा करू शकतात व होळीत टाकल्यानंतर लगेच घरी यावं, कोठे थांबू नये, बाहेर पाय धुवावेत व नंतर तुम्ही इतर कोठेही जाऊ शकता. तिसरा उपाय म्हणजे याच्यानंतरचा पुढचा उपाय. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्या घराला नजर लागली आहे किंवा माझा उद्योगधंदा, व्यवसाय, माझं दुकान चालत नाही आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, एक नारळ घ्यायचा आहे, केसरांसहित घ्यायचा, अजिबात सोललेला नसावा, असा ब्राऊन कलरचा नारळ घ्या आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळीच्या दिवशी सकाळी नाही, संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून, आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे उघडं ठेवायचं आणि त्यानंतर खालून आपल्या उंबरट्याच्या मध्यभागी असं वरपर्यंत गोल हात फिरवून 7 वेळा आपल्या दारावरून, आपल्या घरावरून ते फिरवायचं. आणि हे फिरवल्यानंतर बाहेर जाऊन सार्वजनिक होळीमध्ये किंवा तुमची होळी असेल तर त्यामध्ये तुम्ही हा नारळ टाकू शकता आणि लगेच मागे वळून न पाहता घरी येऊन बाहेरच हातपाय धुवून मग घरात यावं. जे काही इडापिडा असते, आपल्या पाठी लागलेली असते, आपल्या घरावर आलेली संकट, अडचणी या बऱ्याच प्रमाणामध्ये दूर होतात. आणि दुकान असेल तर दुकानाच्या शटर पूर्ण उघडलेलं जिथून एंट्री आहे तिथं फिरवायचं आणि बाहेरच्या होळीमध्ये ते टाकून द्यायचं. असं आपल्याला करायचं आहे. कायम
पुढचा उपाय, कायम घर धनधान्याने भरलेलं राहावं यासाठी सार्वजनिक होळी असेल किंवा घरची होळी असेल, या दोन्हींसाठी तुम्ही मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी तुम्ही टाकू शकता. आणि जी सार्वजनिक होळी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मुठभर गहू आणि मुठभर ज्वारी तुम्हाला टाकायची आहे. यामुळे अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट राहते. धान्याची कमतरता जी आहे ते आपल्याला कधीही जाणवत नाही. पुढचा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी, आपल्या सर्व इच्छा वेळेवर पूर्ण व्हाव्या यासाठी, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे सतत संकट येत असतील ते संकट दूर होऊन आयुष्यामध्ये सुख समाधान राहावं, शांतता राहावी यासाठी चंदनाच्या लाकडाचा तुकडा टाकावा. तसंच काही जण सुक्या खोबऱ्याचा तुकडाही टाकतात. नारळही होळीला अर्पण करायला विसरू नका. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.